नमस्कार मंडळी, अनिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पावभाजी. पावभाजी ही सर्वांनाच, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. आता सध्या हिवाळ्याचं सीझन सुरू आहे, त्यामुळे बाजारात खूप भाज्या, आपल्या पावभाजीसाठी जे लागणाऱ्या भाज्या आहेत, जसे फ्लावर, वाटाणे, गाजर, ते सर्व उपलब्ध आहे. चला तर मग आता सुरुवात करूया आपण पावभाजी बनवायला. त्यासाठी मी इथे मोठा फ्लावर घेतला आहे, तसेच 1 वाटी वाटाणे, 1 शिमला मिरची, 2 बटाटे आणि मी इथे बीट घेतला आहे 1. हे सर्व भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. हिवाळ्यामध्ये पावभाजी बनवण्याची मजाच काही वेगळी असते. म्हणजे त्यावेळेस बाजारात वाटाणे, गाजर, फ्लावर असे हे सर्व भाजीपाला आपल्याला मिळून जातो. आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका कुकरमध्ये आपण हे सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. मी याच्यात बीट कापून टाकलेला आहे. बीटामुळे पावभाजीचा रंग आपला खूप छान येतो. तसेच शिमला मिरची कापून घालायची आहे आणि इथे मी आता 2 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घालायचं आहे, कमी जास्त प्रमाणात. आणि थोडं मीठ मी याच्यात घातलेलं आहे. आता कुकरची शिटी करून घ्यायची, आपल्याला 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. आता इथे फोडणीसाठी मी 2 कांदे, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो घेतला आहे. हिरवी मिरची आणि लसूण आपण बारीक ठेचून घ्यायचं आहे. कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. ही झाली आपली फोडणीची तयारी. आता आपले भाज्या शिजल्या का नाही ते आपण बघून घ्यायच्या. आपल्या भाज्या अगदी मस्त शिजून घेतल्यात. आता त्या आपण ठेचून घ्यायच्या आहे गरम गरमच. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण फोडणीची तयारी करू. मी इथे बटर घातलं आहे, त्याच्यात थोडं मी तेल घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर नुसतं बटरमध्ये पण तुम्ही बनवू शकता. आता हा मिरचीचा ठेचा घालायचा आहे. त्याच्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं. आता इथे काही सुके मसाले मी घालणार आहे. त्याच्यात थोडे हळद, लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर गरम मसाला. तसेच इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, 1 पॉकेट पूर्ण घेतलेला आहे मी, छोटं. हे बघा, आता हे सर्व मसाले आपण, थोडंसं मी मीठ घातलेलं आहे इथे. म्हणजे भाजीत मीठ घालायचं काम नाही. आता हे सर्व मसाले घालून छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. मसाले चांगले परतून झाल्यानंतर आता त्याच्यात आपण शिजवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि त्याला 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे त्याच्यात थोडं पाणी तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घालू शकता. जास्त घट्ट वाटत असेल भाजी तर थोडं पाणी घालायचं आहे. मी इथे भाज्या शिजवताना जास्त पाणी घातलं होतं, त्यामुळे अगदी अर्धा ग्लास मी इथे पाणी वापरलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे भाजीमध्ये पाणी घालू शकता. वरनं थोडी मी इथे कोथिंबीर घातली. ही झाली आता आपली पावभाजी तयार. पावभाजीला छान असा रंग आलेला आहे आपल्या. आता त्याच्यावरती थोडं बटर घालायचं आहे आपल्याला आणि इथे मी पाव शेकून घेतलेले आहेत. तसेच त्याच्यासोबत निंबू, कांदा
अजून तुम्हाला हवी असेल तर पावभाजीवरती थोडी कोथिंबीर घालायची आणि थोडा कांदा घालायचा आहे. अगदी चमचमीत अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. ही आहे आपली अगदी हॉटेलपेक्षाही भारी. आणि बनवा तुम्ही घरच्या घरी पावभाजी, खूप छान लागते. आता हिवाळ्याच्या दिवसात तर नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा ही रेसिपी. मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही पावभाजी तयार आहे. धन्यवाद.